नमस्कार, मी प्रमिला पवार अहिरे आणि तुम्ही पाहताय महा टॉक्स। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी जगाचा निरोप घेतलाय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे। ही बातमी जगभर पसरल्यानंतर त्यांचे भक्तगण इथे नेरूळमध्ये त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांच्या काही आठवणी असतील। काय सांगाल त्यांच्या आठवणी? आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे। बाबा महाराज हे माझे आयुष्यातले गुरु आहेत। माझ्याशी त्यांच्या 92 पासून त्यांचा माझा संपर्क होता आणि भगवंताच्या कृपेने नव्या मुंबईमध्ये बाबांना पहिलं कीर्तन हे माझ्या घरीच झालं होतं आणि तेव्हापासून मी बाबांचा एक भक्त आहे। आज बाबांना 88 वर्ष होऊन गेली आणि त्यांनी ते आईच्या उदरामध्ये असतापासून पायी दिंडी, मग आळंदीची असो किंवा पंढरपूरची असो, या सर्व वाऱ्या त्यांनी आता गेली 60 वर्ष 88 वर्ष त्यांनी ती वारी त्या ठिकाणी केलेली आहे। आणि आज बाबांच्या पश्चात त्यांची मुलगी, त्यांच्या मुलीचा मुलगा चिन्मय महाराज आणि चिन्मय महाराज यांच्या 2 कन्या, असा हा एक नाती पंथीपर्यंत बाबांनी एका स्टेजवर कार्यक्रम केलेले आहेत आणि आज बाबा आपल्यातून सर्वातून निघून गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। त्यांनी जवळपास 135 वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा आज त्यांनी पुढे चालत नेली, त्याबद्दल काय सांगाल? कारण त्यांनी फक्त अध्यात्मातून वारकरी संप्रदाय सर्व समाजातून पोचवला नाही, तर 15 लाख लोकांना व्यसनमुक्त केलं, त्याबद्दल? हो, 15 लाखांमध्ये मी सुद्धा आहे। कारण 1992 साली मी एक म्हणजे तसं जातीने आगरी कोळी असताना मी 1992 पासून त्या ठिकाणी बाबांच्या हातून माळ घालून घेतली आणि सर्व जे काय असेल, मग व्यसन असेल किंवा खाणं पिणं असेल, हे सर्व सोडलं आणि आज जो काय मी उभा आहे, आज गेली 25 वर्ष पती पत्नी आम्ही या ठिकाणी कॉर्पोरेटर म्हणून आहोत, एक चांगले प्रतिष्ठित नागरिक म्हणून, हे बाबांचीच कृपा आहे आणि बाबांमुळेच मी सुधारलो, हा मी जगाला सांगत असतो। आणि आज बाबा आमच्यातून निघून गेलेले आहेत आणि संपूर्ण त्राण आमच्या शहरातून गेला असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन म्हटलं की अख्खं गाव तिकडे जमा व्हायचं आणि त्यांच्या कीर्तनाची जी अनोखी शैली होती ही लोकांना ती भावली आणि त्यातून त्यांनी स्वतःमध्ये बदल केले, काही लोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडून आणले। तर ह्याबद्दल त्यांचं काय सांगाल? त्यांची जी अनोखी शैली होती कीर्तनाची, बदल झाला ह्याच्यातला मी पहिला माणूस आहे की मी एक वेगळ्या मार्गाला लागलेला माणूस। आणि 92 साली ज्या वेळेला मी बाबा महाराजांच्या संपर्कात आलो, त्याच्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य हे बदललं। हा एक जिवंत उदाहरण आहे। कारण 92 साली त्यांना मी माझ्या घरच्या पूजेला, नवी मुंबई म्हणून त्यांना माहीत नव्हती, परंतु नंतर जसं जसं बाबांशी संपर्क वाढला, आता गेले 3 दिवस बाबांच्या बाजूलाच मी बसून होतो। म्हणजे बाबांचा मृत्यू मी माझ्या डोळ्याने समक्ष पाहिला। पण एक सांगायला अभिमान वाटतो की बाबा मला स्वतः हाक मारत होते परवा, शिवराम शिवराम असं। म्हणजे इतकं जवळीक बाबांशी माझं झालं होतं, म्हणजे जवळपास मी परमेश्वराचे एकरूप झालो होतं। हे फार मोठं भाग्य माझ्या नशिबात आलं। आज आम्ही इथे पाहतोय येणारा प्रत्येक भक्त त्यांचं अंतिम दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत, कुटुंबियांचं सांत्वन करत आहेत, त्यांचे वेगवेगळ्या आठवणी त्यांच्या डोळ्यात तरळत आहेत। खरं तर त्यांची ही खरी संपत्ती असं म्हणायचं का? बाबांनी आत्तापर्यंत मला वाटतं 15 ते 16 लाख लोकांना माळा परिधान करून त्यांचं जीवन पूर्ण परिवर्तन केलेलं आहे। म्हणजे 15 लाख लोक, हे 15 लाख म्हणजे कुटुंब झाले, असे लाखो लोकांचा। आता आम्हाला अपेक्षा आहे उद्या नाही म्हटलं तरी एक 25 ते 30 हजार लोकांचा समाज बाबांच्या अंत्ययात्रेत येईल असा आम्हाला अंदाज आहे। हरिभक्तपरायण परमपूज्य बाबा महाराज सातारकर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांचा संबंध जवळजवळ 1978 सालापासून आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने प्रथम महाराजांना दगडूशेठच्या व्यासपीठावर आम्ही निमंत्रित केलं होतं आणि त्यानंतर सलग 40 ते 45 वर्ष अव्याहतपणे महाराजांनी संतांचे विचार हे दगडूशेठच्या व्यासपीठावरनं हे मांडले। चातुर्मासानिमित्त
जी 1 महिना प्रवचन आणि कीर्तनांची मालिका व्हायची, त्याच्यामध्ये महाराजांनी अखंड सेवा दिली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, नाथांचा गाथा असेल किंवा भागवत असेल, श्रीकृष्ण चरित्र असेल, श्रीरामचरित्र असेल. आम्ही गणपतीवाले म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की गणपती बाप्पावर काहीतरी ऐकवा. तर त्यांनी ज्ञानेश्वरीतली जी पहिली ओवी ओम नमोजी अध्याय याच्यावर 1 महिना आम्हाला गणपती बाप्पांचं महात्म्य ज्ञानेश्वर महाराजांच्या नजरेतून ऐकवलं. त्याचप्रमाणे अमृत अनुभव हा विषय सहसा कुठलाही प्रवचनकार घेत नाही, कारण त्याला खूप अभ्यास लागतो. आणि महाराजांनी आम्ही ती विनंती केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी माझ्या हयातीत फक्त एकदाच अमृतानुभव मुंबईमध्ये केला आहे आणि दुसऱ्यांदा आमच्या विनंतीवरनं पुण्यामध्ये सलग 7 वर्ष त्यांनी अमृतानुभव सांगितला. त्यानंतर हरिपाठ सांगितला. असं अतिशय सहज सोप्या भाषेत, रसाळ भाषेत, अतिशय गोड आवाजामध्ये आणि समस्त समोरच्या श्रोत्यांना सांसारिक दाखले देत त्यांना किचकट विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगण्याची हातोटी ही महाराजांची होती. त्यांची वाणी अतिशय रसाळ होती, मधुर होती. प्रसंगी ते कठोर आसुडही व्यवस्थेविरुद्ध उभारायचे आणि त्यामुळे समाजाचं प्रबोधन हे अतिशय ह्या आजच्या ह्या युगातला हा सर्वश्रेष्ठ प्रबोधनकार असं मी त्यांचं वर्णन करेल. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जी वैचारिक आमची जी हे झाली, नांगरणी झाली असं म्हणू, ती महाराजांच्या ह्या सगळ्या प्रवचन मालिकांमुळे झाली. एकादशीला कीर्तन केल्यानंतर ते बऱ्याचशा भक्तांना माळा घालायचे आणि वारकरी संप्रदायाचे यम समजून सांगायचे. त्यांनी खूप मोठी व्यसनमुक्तीची चळवळ घडली. लाखो तरुण हे व्यसनमुक्तीमुळे दारूपासून बाजूला झाले आणि भक्ती मार्गामध्ये महाराजांनी त्यांना आणलं आणि खूप मोठी एक क्रांती, वेगळ्या पद्धतीची सामाजिक क्रांती ही महाराजांनी त्यामुळे केलेली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना ही 2 वेळा महाराजांच्या हस्ते झाली, 1991ला आणि 1993ला. आमचा जो 1992ला शताब्दी महोत्सव झाला, सलग 58 दिवस त्यांनी ज्ञानेश्वरीतला जो 12वा अध्याय आहे भक्तियोग याच्यावर प्रवचने केली आणि तो विशेष आकर्षणाचा विषय ठरला. आमचं 125वं वर्ष 2017 साली होतं. सलग 43 दिवस त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची निवडक अभंग संतांचे या विषयावर प्रवचने केली आणि 1 महिना संपूर्ण गणेश कला क्रीडा पुण्यातलं खच्चून भरलेलं असायचं. बाहेर गावावरनं लोक यायची आणि जी जागा ज्या व्यक्तीने धरलेली असायची त्याच जागेवर तो बसायचा. इतकं शिस्तबद्ध कार्यक्रम व्हायचा की लोकांना इतकं आकर्षण असायचं. आणि आता एवढा मोठा महाराष्ट्रातला विचारवंत वारकरी संप्रदायातला हा मुकुटमणी आपण ज्यांना म्हणू असा आपल्यातनं आज निघून गेलेला आहे. आम्ही सर्व शोकसागरात बुडालो आहे. म्हणून आम्ही पुण्यावरनं आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि काल एकादशी होती, आज द्वादशीला ते पांडुरंगचरणी लीन झालेले आहेत, वैकुंठवासी झालेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरनं आचरण करणे हीच आपली त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सगळ्याच भक्तांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत. त्यांच्या आठवणी आज प्रत्येकजण एकमेकांना सांगत बाबा महाराज सातारकर यांच्या अंतिम दर्शनाला मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत आहेत. प्रमिला पवार, महाटॉक्स.